वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण महाटेट एक्झामचा जो काही आपल्या चॅनलवरील पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरचे जे काही प्रश्नांचे विश्लेषण आहे ते आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. तर आज आपण प्रश्न क्रमांक 151 ते 200 पर्यंत प्रश्नांचा धावता आढावा घेत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रश्न कशा प्रकारे विचारल्या जातात यांचा आढावा घेता येईल. तर चला, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? आता अशुद्ध वाक्य कोणते आता आपल्याला पाहायचं. आपण डायरेक्टली आन्सर इथं पाहणार आहोत जास्तीचा टाइमपास न करता. तर आन्सर नंबर डी, विनाकारण काही गोष्टी आयुष्याला पूर्ण होत नाही. क्वेश्चन नंबर 152, कंटेनरमधून 6 लिटर दूध काढले आणि त्या जागी पाणी टाकले, पुन्हा 6 लिटर मिश्रण काढले आणि त्याच्या जागी पाणी घातले, त्यामुळे त्या 2 कार्यानंतर कंटेनरमधील दूध आणि पाण्याचे प्रमाण 9:16 झाले. मिश्रणाचे प्रमाण किती आहे? आता आपल्याला रेशोचं हे गणित आहे, हे आपल्याला व्यवस्थितरित्या सॉल्व करायचं आहे. तर डायरेक्ट आन्सर नंबर ए 15. क्वेश्चन नंबर 153, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर ॲडव्हान्टेज हा शब्द EFWEPVEHI आता कुठं प्रश्नावरती आधारित आहे तो करून घ्यायचा आहे. आणि डुप्लिकेट हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल त्याचा आन्सर आहे FAQMODEVI. नंबर 154, निर्देश. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. तर त्याच्यामध्ये 3739 अधिक 164 गुणिले 27 याची अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू तुम्हाला काढून घ्यायची आहे. आन्सर नंबर सी आहे 8200. क्वेश्चन नंबर 155, भारतामधील प्रत्यक्ष कर रचनेमधील खालीलपैकी कोणती सुधारणा आहे? आन्सर नंबर बी GST. क्वेश्चन नंबर 156, निर्देश. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 348 भागेला 29 गुणिले 15 अधिक 156 इज इक्वल क्वेश्चन मार्क अधिक 120. आन्सर नंबर येणार आहे B6. क्वेश्चन नंबर 157, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा. डायरेक्शन, चूज द ऑड वन आउट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. ऑडमेन आउट तुम्हाला काढायचं आहे. हळद आहे, इथं भोपळा आहे, ॲपल आहे, गाजर आहे. तर याच्यामध्ये काय निघणार आहे? भोपळा वेगळा निघणार आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 150. तर याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये प्रश्न आकृतीमध्ये उत्तर आकृतीमध्ये अशा प्रकारचे आपल्याला जे काही आकृती आहे ते शोधायचे आहे. तर ते ए मध्ये आपल्याला दिसून येणार आहे. क्वेश्चन नंबर 159, हा जो प्रश्न आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पार्टमध्ये पाहिलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता आणि त्याचा प्रश्न तुम्ही सोडू शकता. आपण जो काही प्रश्न आहे त्याचा आन्सर फक्त नीलूने कोणत्या देशात कोणत्या दिवशी प्रवास केला? आन्सर नंबर डी, मंगळवार, ऑस्ट्रेलिया. क्वेश्चन नंबर 160, अनुभा आणि तिच्या आईच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर. आता रेशो आहे तर वर्तमान वय म्हणजे सद्यस्थितीतील वय 1:2 आहे. आतापासून 6 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर. आतापासून जर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:20 होईल. 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते? म्हणजे 18 वर्षापूर्वीचं त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. तर आन्सर नंबर येईल डायरेक्ट 1:4 होतो. क्वेश्चन नंबर 161, खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? आता ए नशी आकृती कोणत्या याच्यात आहे? आन्सर नंबर ए याच्यामध्ये आहे. तर पहा, तुम्हाला दिसते व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 162, MS वर्ड हे एक आहे. काय MS वर्ड? सॉफ्टवेअर आहे. क्वेश्चन नंबर 163, दिलेल्या मालिकेचा मध्यांक काढा. आता दिलेली मालिका तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला काय करायचं आहे? प्लस करायचं आहे त्याची, म्हणजे सरासरी काढायची आणि एकूण संख्यांना त्यांना भागायचं आहे आणि तुम्हाला मध्ये निघणार आहे 4. क्वेश्चन नंबर 164, हे सरळ रूप द्या तुम्हाला करून घ्यायचं आहे. गुणाकार पहिल्यांदा 5चा घन 512, 4चा घन काढून घ्यायचा आहे तुम्हाला, 216 किती आहे, आणि नंतर 5 गुणिले 5 25 वजा 5 चूक 20 अधिक 4 गुणिले 4 16 आणि त्याचा आन्सर तुम्हाला डायरेक्ट 9 हे येऊन जाईल. नंतर आहे अर्थपूर्ण परिच्छेद दिलेला आहे आणि त्याचा सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे आणि हा सिक्वेन्स सुद्धा मी
पहिल्या पार्टमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण याचा क्वेश्चन पाहू आणि डायरेक्टली आन्सर पाहू. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पहिले असेल. आता पहिलं वाक्य जर कोणतं असेल तर ते पहिलं वाक्य आपल्याला इथं पाहायला मिळते. तर टी नंबरचं जे काही आहे तो एक आनंदी दिवस होता आणि नागतोडा गात नाचत आनंदाने बागडत होता, हे पहिलं वाक्य आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 166, यादृच्छिकपणे निवडलेल्या लीप वर्षामध्ये 53 रविवार असण्याची शक्यता काय असेल. आता कॅलेंडरवर आधारित आहे. ॲन्सर नंबर 2/7 म्हणजे 7 पैकी 2 जे आहे ते 53 रविवार असण्याची शक्यता आहे. अप्रॉक्सिमेशन. क्वेश्चन नंबर 167, आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यापैकी एक जण शाळेतील बहुसंख्य लोकांच्या सहाय्याने आपली ताकद दाखवत आहे. कधी कधी आपल्याला वाटते की आपला सहकारी ढोंगी स्वभावाचा आहे म्हणून तो सगळ्यांना आपल्या बाजूने करत आहे असे कळून येते. अशा परिस्थितीत आपण त्याच्याशी कसे जुळून घेणार. ॲन्सर नंबर डी, आपण चांगल्या नीतिमत्तेचे तत्वे त्याच्यासमोर ठेवणार. क्वेश्चन नंबर 168, माय ग्रँडफादर फिल इन द ब्लँक्स ॲट 5 एव्हरी मॉर्निंग टू डू हिज एक्सरसाइज रायझेस. ग्रँडफादर रायझेस म्हणजे उठणे, जागे होणे किंवा मग उगवणे. क्वेश्चन नंबर 169, दिलेल्या अंकमालिकेतील चुकीची संज्ञा शोधा. आता चुकीची संज्ञा कोणती आहे. 1, 27, 25, 343, 82, 1331. ॲन्सर नंबर बी 82. क्वेश्चन नंबर 170, खालील प्रश्नामध्ये 3 विधानांचे 4 गट आहेत. प्रत्येक समूहातील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि तिसरे विधान तर्कशुद्ध पहिल्या 2 विधानांचे अनुसरण करणारा गट ओळखा. हे आहे, अनेक कारंजे झरे असतात, कोणता धबधबा कारंजे नसतो, काही झरे धबधबे नसतात. तर याच्यामध्ये तुम्हाला राऊंड काढायचा आहे, काही, अनेक वगैरे त्याच्यामध्ये लिहायचं आहे. याला काय म्हणतात, सिलोलॉजिम्स आपण असं म्हणतो. नंतर आहे कोणतीही बॅग पॅक नसते, कोणतीही बॅग जॅक नसते, कोणताही जॅक बॅग नसतो, कोणतेही चांगले वाईट नसते, सर्व वाईट चांगले नसते, काही चांगले नसते, माफक पट्टी असते, कोणतीही पट्टी निर्देशक नसते, कोणताही निर्देशक माफक नसतो. ॲन्सर नंबर डायरेक्ट आहे केवळ ए आणि डी. क्वेश्चन नंबर 171, 55-70च्या दरम्यान IQ गुण असलेला एखादा व्यक्ती असा असतो कामाला धरून ठेवणारा असतो. होल्ड जॉब. क्वेश्चन नंबर 172, फ्लाइंग सिख कोणाला म्हटले जाते. मिल्खा सिंह. क्वेश्चन नंबर 173, जोसेफ सेड बाउट दिस पेरल फॉर माय मदर. पेरल्स म्हणजे माळ वगैरे. जोसेफ म्हणाला. तर मग याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर मग काय आहे त्याच्यामध्ये ॲन्सर डायरेक्ट जोसेफ सेड डॅट विधानार्थी वाक्याचा आहे. ही हॅड बाउट डॅट पेरल फॉर हिज मदर. त्याच्या आईने त्याला काय, त्याच्या आईला त्यांनी विकत काय घेऊन दिले. पेरल म्हणजे माळ, मण्यांची माळ. 174, खालील शब्दाची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. आता आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं आहे. तर ॲन्सर नंबर येणार आहे BEACD. काय येणार आहे, पहिले बी येणार आहे, नंतर ई येणार आहे, नंतर ए येणार आहे, नंतर सी येणार आहे, नंतर डी येणार आहे, प्रेयर. क्वेश्चन नंबर 175, एक रक्कम प्रतिवर्षी विशिष्ट सरळ व्याजदराने 5 वर्षामध्ये दुप्पट होते आणि दुसरी रक्कम प्रतिवर्ष दुसऱ्या सरळ व्याजदराने 12 वर्षामध्ये तिप्पट होते. दोन्ही बाबतीत कमी असलेला व्याजदर काढावा. म्हणजे व्याजाचं सरळ व्याजच काढायचं आहे. तर दोन्ही वर्षात सरळ व्याज निघणार 16, 2/3%. आता 176 हा सुद्धा आपल्याला परत तोच क्वेश्चन आलेला आहे. कोणत्या गावाला कोण गेलं, कोणत्या गावाला कोण नाही गेलं, शेवटी प्रवास करणारी व्यक्ती कोण होती. त्या ॲन्सर नंबर आपल्याला डायरेक्ट येणार आहे मोहित होता. क्वेश्चन नंबर 177, यापैकी कोणती आकृती प्रश्नामध्ये वापरलेल्या 3 शब्दाच्या दरम्यानचे नाते उत्तररित्या दर्शवते. शिक्षक, प्राचार्य, मुलगा. आता शिक्षक आहे, प्राचार्य आहे, मुलगा आहे. तर याच्यामध्ये कोण येणार आहे, तर ॲन्सर नंबर बी येणार आहे. शिक्षक आहे, प्राचार्य आहे, मुलगा एकमेकांशी जुळलेले आहेत. क्वेश्चन नंबर 178, मुंशी प्रेमचंद हे हिंदी भाषेतील लेखक होते. बरोबर ना. क्वेश्चन नंबर 179, दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती मुख्य आकृतीचे अचूक प्रतिबिंब आहे. तर ॲन्सर नंबर ए अचूक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते. ते प्रतिघटित वगैरे आहे, उलटी तिरपी सारखी, घड्याळच्या सरळ दिशेने उलट दिशेने. नंतर आहे 180, चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द
गिवन वर्ड व्हेन VAIN म्हणजे व्यर्थ, युजलेस, बिना कामाचा. क्वेश्चन नंबर 181, आपण पालकांच्या त्या समस्यांवर आक्रमक झालात ज्या की आपल्याला अपुऱ्या वाटतात कारण. ॲन्सर नंबर बी, आपण त्यांच्या गैरव्यवहारामुळे आपली सहानुभूती गमावून बसलो. क्वेश्चन नंबर 182, आता इंग्लिशमधलं सेंटेन्स आहे तर त्याच्यामध्ये अ सेंटेन्स विच अंडरलाईन आयडिओमॅटिक इडियम्स आणि फ्रेजेस वगैरे असेल. एक्सप्रेशन इज गिवन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द आयडिओमॅटिक एक्सप्रेशन जम्प्स टू कन्क्ल्युजन्स, इथं फ्रेज किंवा इडियम्स आलेला आहे. आय नो यू फाउंड सम सस्पिशियस things in her office but don't jump to conclusions, talk to her first. Answer number A, from an opinion or judgment hastily. क्वेश्चन नंबर 183, IQ असा मोजला जातो म्हणजे ॲन्सर नंबर ए, CA अपॉन MA मल्टिप्लाय बाय 100 ॲज वेल एज अपॉन मेंटल एज मल्टिप्लाय बाय 100. क्वेश्चन नंबर 184, 16 वर्षाच्या कार्तिकने त्याच्या शाळेत अलीकडे घेण्यात आलेल्या बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण प्राप्त केले. त्याचे मानसिक वय असेल तर त्याचं मानसिक वय आपल्याला काढायचं आहे. ॲन्सर नंबर ए, 12. क्वेश्चन नंबर 185, भारतात अपील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे. ॲन्सर नंबर डी, सर्वोच्च न्यायालय. क्वेश्चन नंबर 186, जर आपला मित्र दुसऱ्या धर्माचा आहे तो त्याच्या धार्मिक स्थळात जात असताना आपल्याला बाहेर वाट पाहण्यास सांगतो, अशा परिस्थितीत आपण काय विचार करणार. ॲन्सर नंबर डी, आपण माणुसकीच्या कल्याणाकरता धर्मनिरपेक्षतेप्रमाणे प्रार्थना करू. नंबर 187, सूचना, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. ABCD असे 4 विधाने दिले आहेत. जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले तर तुम्हाला कोणत्याही आरोग्यविषयक समस्या होणार नाहीत. तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही, तुम्हाला कोणत्याही आरोग्यविषयक समस्या नाही, तुम्हाला कोणत्याही आरोग्यविषयक समस्या होते. ॲन्सर नंबर आता इथं आहे ए आणि सी. तर ए आणि सी जर म्हटलं तुम्ही पुरेसे पाणी प्यायले, तुम्हाला कोणत्याही आरोग्यविषयक समस्या नाहीत, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. क्वेश्चन नंबर 188, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. ॲन्सर नंबर बी, भार्या. क्वेश्चन नंबर 189, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा. आता वेगळं आपल्याला निवडायचं आहे. याच्यामध्ये कोबी, गाजर, बटाटा, आले, कोबी वेगळं. क्वेश्चन नंबर 190, याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणजे मोठे लहान मोठेपणा ओळखायचा आहे. तर विधाने, निष्कर्ष दिलेला आहे. तर ॲन्सर नंबर आपला येणार आहे डायरेक्ट डी, 1 व 2 हे दोन्ही निष्कर्ष खरे नाही आहेत. क्वेश्चन नंबर 191, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. तर याच्यामध्ये एम्ब्रेस ए. क्वेश्चन नंबर 192, पृथ्वीचे वस्तुमान काय आहे. पृथ्वीचं वस्तुमान काढायचं आहे. ॲन्सर नंबर ए, 5.972 मल्टिप्लाय बाय 10⁻²4 किलोग्रॅम. क्वेश्चन नंबर 193, खालील आकृतीमध्ये वर्तुळ ग्रामीण लोक दर्शवते, त्रिकोण सुशिक्षित लोक दर्शवते, चौरस अधिकारी दर्शवतो आणि आयत महिला दर्शवते. यावरील जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. यापैकी कोणती सध्या अधिकारी नसलेल्या परंतु ग्रामीण महिला दर्शवते. तर मग आता ते पाहावं लागते कोणती संख्या 5 नंबरची जी संख्या आहे ते. क्वेश्चन नंबर 194, तर 194 मध्ये जर म्हटलं तर ॲन्सर नंबर डिसअपेअरचं होप. क्वेश्चन नंबर 195, 1864 डिवाइड बाय क्वेश्चन मार्क डिवाइड 9 इज इक्वल 3. ॲन्सर नंबर यापैकी कोणतंही नाही. क्वेश्चन नंबर 196, उत्तेजक प्रसंगामध्ये जीवाने दिलेल्या प्रतिक्रियांच्या रचना ज्या संतुलनाला बिघडवतात त्याला म्हणतात. ॲन्सर नंबर ए, ताण मीन्स स्ट्रेस. क्वेश्चन नंबर 197, हायड्रोजनचा कोणता समसंयुग न्यूक्लिअर विखंडनामध्ये क्रियाधानीमध्ये इंधन म्हणून वापरला जातो. ॲन्सर नंबर बी, ड्यूटेरियम. क्वेश्चन नंबर 198, आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब निवडायचा आहे. रोम वॉजंट बिल्ट इन अ डे. ॲन्सर नंबर ए, यू कॅनॉट एक्सपेक्ट
टू डू इम्पॉर्टंट थिंग्स इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. क्वेश्चन नंबर 199. या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला ए बी अशी 2 विधाने दिलेली आहेत. 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष दिले आहेत. काही राण्या आहेत. सगळ्यात राण्या सुंदर आहेत. निष्कर्ष 1. सगळेच राजे सुंदर आहेत. सर्व राण्या राजे आहेत. ॲन्सर नंबर डी. जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत नसल्यास. क्वेश्चन नंबर 200. निर्देश. खालील प्रत्येक वर्ण मालिकेमध्ये काही अक्षरे गहाळ आहेत जे खाली दिलेल्या पर्यायामध्ये एका क्रमाने दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडा. बी सी बी सी बी सी सी बी. तर याच्यामध्ये जो योग्य पर्याय येईल तो ॲन्सर नंबर ए. तर याच्यामध्ये कसं येणार आहे? बी सी सी बी बी सी सी बी सी सी बी. ॲन्सर नंबर ए. तर अशा प्रकारे आपण जो काही आपल्या चॅनलवरती पहिली प्रश्नपत्रिका आहे ती कंप्लीट केलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 200पर्यंत अशा प्रकारे आपण 4 भाग बनवलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.